श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या जगात आणि भारतात सुरू असलेल्या संशोधनाबद्दल आणि लहान मुलांच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीबद्दल. श्रोतेहो, कोरोनाला प्रतिबंध करायचा असेल तर लस घेणं म्हणजेच वॅक्सिन घेणं हाच एक उत्तम उपाय आहे, हे विज्ञानानं सिद्ध झालंय. घटसर्प, डांगिया, खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग आणि अन्य विविध आजारांवर मात करण्यासाठी जगभरात अगदी तान्ह्या बाळापासूनच लसीकरण कसं महत्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहेच. आता कोरोना म्हणजेच कोविड-19 प्रतिबंधक लसीचं महत्वही आपल्याला पटलंय. आतापर्यंत आपण बहुतेक सर्व पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्राही घेऊन कोरोना विरुद्धचं पूर्ण लसीकरण केलं असेल. भारतात तयार होणाऱ्या कोव्हॅक्सिन तसंच झायडस कॅडिला कंपनीच्या लसीबद्दलची माहितीही आपल्याला आहेच. भारत सरकारनं अन्यही काही लसींच्या वापर आणि निर्मितीसाठी मान्यता दिली आहे. लवकरच नाकाद्वारे घेण्याची लस सुद्धा उपलब्ध होऊ शकते. आपल्या देशातल्या या नव्या लस संशोधन आणि निर्मितीबद्दल अधिक माहिती देत आहेत नाशिक इथल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस विषयाचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ. कोटी लस भारतीय लोकसंख्येला देण्यामध्ये भारत यशस्वी झाला आणि तो एक खूप महत्वाचा टप्पा आपल्या लसीकरण कार्यक्रमामध्ये होता. पण याच्यामध्ये अजूनही पूर्णपणे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या ही 40% आहे आणि एक डोस मिळालेल्यांची संख्या 80% आहे. त्यामुळे अजूनही बऱ्याच मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण हे अजूनही बाकी आहे. पण त्याचबरोबर संशोधनाच्या स्तरावर एक सर्वात महत्वाची आणि चांगली बातमी जी आलेली आहे ते म्हणजे संपूर्णपणे भारतामध्ये संशोधित झालेली आणि निर्मिती झालेली जी कोव्हॅक्सिन ही जी लस आहे त्याला या मागच्या महिन्यामध्ये WHO ने जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक स्तरावर ज्या 7 लसींना मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये आता कोव्हॅक्सिनचा समावेश झालेला आहे. ही नक्कीच अभिमानास्पद अशी बाब आहे. संशोधनाच्या स्तरावर आपल्या इथे ज्या आता लसी आहेत त्या लहान मुलांना देण्यासाठीचं संशोधन चालू होतं. त्याचे निष्कर्षही सकारात्मक आलेले आहेत आणि ते लहान मुलांना देता येऊ शकतं या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मात्र लसीकरणाच्या या टप्प्यावर अजूनही आपण लहान मुलांचा समावेश केलेला नाही. त्याचबरोबर जागतिक स्तरावर बूस्टर डोस देण्याविषयी पावलं उचलली गेलेली आहेत तसेच पावलं गरज पडल्यास भारतामध्येही उचलावी लागतील आणि त्या दृष्टीने संशोधन होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर झायडस कॅडिलाची झायकोविड ही जी लस आहे तिच्या क्लिनिकल ट्रायल्स मधल्या फेज 1, फेज 2, फेज 3 या ट्रायल्सचा अभ्यास समोर आलेला आहे आणि ती लस पुरेशी परिणामकारक आहे आणि त्याचबरोबर सुरक्षित आहेत याही अनुमानापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि लहान मुलांसाठी तिची परिणामकारकता चांगली आहे असाही निष्कर्ष सध्या समोर आलेला आहे. झायकोविड ही झायडस कॅडिलाने संशोधित आणि निर्मित केलेली लस जी आहे ती खूप महत्वाची या कारणासाठी आहे कारण DNA तंत्रज्ञानावर आधारित ती आज जगातली पहिली लस आहे आणि या लसीचं महत्व हेही आहे की या व्हायरसमध्ये जे म्युटेशन्स होतील आणि त्या म्युटेशन्स प्रमाणे व्हॅक्सिन्स मध्ये जर बदल करावे लागलेत तर DNA टेक्नॉलॉजीवर आधारित या व्हॅक्सिन मध्ये ते बदल हे खूप लवकर आपल्याला करता येऊ शकेल. त्यामुळे या लसीचं संशोधन हे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि भविष्यात जर कदाचित खूप मोठ्या प्रमाणावर या व्हायरसचे म्युटेशन झालेत तर त्याच्यासाठी ही झायडस ही जी लस आहे ते आपल्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्वाचा हत्यार राहील. श्रोतेहो, जगभरात अन्य रोगांच्या प्रतिबंधात्मक लसींची लस निर्मिती आणि संशोधन बरोबरच कोविड-19च्या प्रतिबंधात्मक लसींचं पुढचं संशोधन जोरात सुरू आहे. ॲस्ट्राझेनेका सारख्या कंपन्या कोविड-19 प्रतिबंधासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नाकात मारण्याच्या फवाऱ्यासारख्या लसीची निर्मिती करण्यात गुंतलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरात आजही सुमारे 200 अधिक कोविड-19 प्रतिबंधक लसींवर काम सुरू आहे. यापैकी 100हून अधिक लसी वैद्यकीय मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत तर 40हून अधिक लसी मानवी चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत तर सुमारे 75हून अधिक लसींची प्राण्यांवरची चाचणी सुरू झाली आहे. जगभरात सुरू असलेल्या या संशोधनाविषयी ऐकूयात डॉक्टर मिलिंद वाघ यांच्याकडूनच. कोरोनाच्या या जागतिक महामारी
मध्ये सर्वात प्रभावी अस्त्र जे मानवजातीकडे होतं ते म्हणजे व्हॅक्सिन. पण हे असं 100% परिणामकारक आहे असा दावा आपण करत नाही. मात्र आता कोरोनाची परिस्थिती जागतिक स्तरावर आणि देशातही जी थोड्याफार प्रमाणामध्ये आटोक्यात आलेली आहे, याचं मुख्य कारण हे व्हॅक्सिन्स आणि लसींची संशोधन आणि निर्मिती हे आहे. मात्र ही महामारी एक खूप वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या वर्षामध्ये सरकत असताना सुद्धा कोरोनाच्या आव्हान हे कायम आहे. त्या आव्हानाला सामोरं जात असताना संशोधनाची प्रक्रिया ही निरंतर चालू आहे आणि सध्याच्या लसींविषयीचं संशोधन हे जास्त करून 2 गोष्टींवर सध्या आहे. एक म्हणजे कमी वयोगटातील मुलांना ज्या काही लसी देण्याबाबतचं संशोधन आहे ते एक संशोधन महत्वाच्या टप्प्यावर आहे. या बाबतीत जागतिक स्तरावर ज्या लसींनी आघाडी घेतली होती ती म्हणजे फायझर आणि मॉडर्ना, या दोघांच्याही क्लिनिकल ट्रायल्स लहान मुलांच्या वयोगटासाठी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वापर करण्यासाठी मान्यताही दिली गेलेली आहे. आणि अनेक देशांमध्ये, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवातही झालेली आहे. दुसरा सर्वात महत्वाचा जो टप्पा सध्या जागतिक स्तरावर आहे तो म्हणजे बूस्टर डोस देण्याविषयी. मॉडर्ना आणि फायझरच्या लसींचे जे नियमित 2 डोस आहे त्यानंतर बूस्टर डोस देण्यात यावा की नको याविषयीचं संशोधन वेगवेगळ्या स्तरांवर चालू होतं आणि त्याचे आता साधारणतः निष्कर्ष याप्रमाणे आहे की या ज्या लसी आहेत त्याच्यामुळे जी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते ती साधारणतः 1 वर्ष निश्चितच टिकते आणि त्यानंतर सुद्धा जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तरी त्याच्यामुळे त्याचे हॉस्पिटलायझेशन, ऍडमिट होण्याचं प्रमाण हे कमी होतं. मात्र संक्रमण पूर्णपणे थांबत नाही आणि खास करून जे इम्युनिटी कॉम्प्रोमाइज पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांच्यासाठी तिसरा म्हणजे बूस्टर डोस देण्याविषयीचं संशोधन आणि अभ्यास हा चालू होता आणि त्याचेही जो अभ्यासांती जे निष्कर्ष आहेत ते सकारात्मक आहेत आणि बूस्टर डोस देण्याविषयी संशोधनानंतर तिथल्या FDAने त्याला परवानगी दिलेली आहे आणि अमेरिकेमध्ये हा बूस्टर डोस देण्याविषयीचे पावलं उचलली जात आहेत. युरोपमध्ये, जर्मनी सारख्या राष्ट्रांमध्ये या बूस्टर डोसचा वापर सुरू झालेला आहे. त्याचबरोबर चीनने उत्पादित केलेल्या ज्या 2 लसी होत्या त्यांच्याही बूस्टर डोस देण्याविषयीचं संशोधन झालं आणि त्या बूस्टर डोस देण्याची निकड पुढे आल्यामुळे शास्त्रीय अभ्यासानंतर त्याचं सेफ्टी आणि एफिकसी या 2 गोष्टी बघितल्यानंतर बूस्टर डोस देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र हे बूस्टर डोस जे आहेत ते पूर्ण लोकसंख्येला देण्याबाबतचा हा विषय नाहीये. तर त्याच्यामध्ये इम्युनिटी कॉम्प्रोमाइज म्हणजे आपण आपल्या या कोमॉर्बिडिटी असलेल्या पेशंट्सला ते प्राधान्याने दिलं गेलं पाहिजे. या टप्प्यावरचं हे संशोधन जागतिक स्तरावर चालू आहे. अनेक नवीन लसी ज्या निर्मिती प्रक्रियेमध्ये होत्या त्याही पुढे सरकत आहेत आणि एकंदरीमध्ये जगामध्ये उपलब्ध लसींचं प्रमाण हे वाढत चालले आहे. पण जागतिक स्तरावर अजूनही सर्व देशांना, सर्व राष्ट्रांना पुरेशा संख्येने पुरेल एवढी लसीची निर्मिती अजूनही झालेली नाही. त्यामुळे संशोधनाबरोबरच लसींची निर्मिती ही पण महत्वाची गोष्ट आहे जागतिक स्तरावर या महामारीला पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी. श्रोतेहो, भारतात अजून तरी लहान मुलं म्हणजेच 18 वर्षांच्या खालच्या वयोगटासाठीचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झालेलं नाही. या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होऊ शकेल अशी चिन्ह आहेत. भारताबाहेर काही देशांमध्ये लहान मुलांचं लसीकरण या आधीच सुरू झालं आहे आणि त्याचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत. लहान मुलांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी सुरू असलेला अभ्यास आणि संशोधनाविषयी सांगतायत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर. जगामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये इन्फेक्शन जास्त होत असल्याचं अजून दिसून येते. तर अशा वेळेला प्रत्येक जण हा प्रयत्न करतोय की मुलांमध्ये इन्फेक्शन होण्याचं जर आपल्याला टाळायचं असेल तर व्हॅक्सिन वापरता येईल का. आतापर्यंत फायझरची जी व्हॅक्सिन होती की फायझरच्या व्हॅक्सिनला
नुकतंच एक अप्रुव्हल मिळालंय ती 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये देता येऊ शकते, म्हणजे 5 ते 18 या वयोगटात देता येऊ शकते. परंतु या व्हॅक्सिनचा वापर नुकतीच जरी ती व्हॅक्सिन आली आहे, म्हणजे त्याला अप्रुव्हल मिळालंय एफडीएचं, परंतु लोकांच्या मनात ही भीती आहे की व्हॅक्सिन दिली तर त्यामुळं एक हार्टची कंडिशन असते ज्याला मायोकार्डायटिस म्हणून म्हणतो, ती कंडिशन लहान मुलात दिसली तर काय होईल. त्यामुळं अमेरिकेमध्ये काय इतरत्र कुठेही या लहान मुलांना व्हॅक्सिन देण्याबद्दल लोक साशंकेत घाबरतात, लोक अजून देत नाहीये. परंतु भारतामध्ये जर आपण पाहिलं तर झायकॉफ डी म्हणून जी व्हॅक्सिन आहे कॅडिलाची, तिला अप्रुव्हल मिळालेलं आहे, लहान मुलांमध्ये सुद्धा देता येऊ शकेल अशा प्रकारचं. आपण कोवॅक्सिन पाहतो, कोवॅक्सिननी 12 वर्षापर्यंतच्या मुलापर्यंत पूर्वी केलेली होती व्हॅक्सिनची ट्रायल. आता त्यांनी जो डेटा दिलेला आहे नवीन, तो 2 वर्षापर्यंतच्या व्हॅक्सिनचा ट्रायलचा डेटा दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचा जर विचार जर केला तर कोवॅक्सिन ही लहान मुलांमध्ये ज्या व्हॅक्सिनचे वेगवेगळे प्रकार आपण वापरतो त्यामधल्या व्हॅक्सिनचा प्रकार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये कदाचित ही भीती राहणार नाही की यामुळे काही मेजर साईड इफेक्ट होऊ शकतील. म्हणून ही व्हॅक्सिन ती त्यांच्या एका कंपनीने USFDAच्या अप्रुव्हलसाठी सुद्धा टाकलेली आहे. परंतु सत्य हे पण आहे की अजूनही ही जी कोवॅक्सिन आहे किंवा झायकॉफ डी आहे ती WHO ने अप्रूव्ह नाही केलेली आहे किंवा USFDA ने अप्रूव्ह नाही केलेली आहे. पण याचा अर्थ आपण फार भीतीदायक परिस्थितीत आहे असा काही आहे का? हा कदाचित बरोबर निष्कर्ष होणार नाही. कारण आपण जो जून महिन्यामध्ये जो सर्व्हे केला होता नॅशनल सिरो सर्व्हे, त्यामध्ये असं दिसून आलं की ह्या डेल्टा व्हेरियंटमुळे जो सेकंड वेव्ह जी आली त्यामध्ये जे प्रौढ लोक आहेत आणि लहान मुलं पण आहेत त्यांच्यामध्ये या अँटीबॉडीजचं प्रमाण जवळजवळ सारखं होतं. त्याचा अर्थ हा झाला की 2/3 मुलांना ऑलरेडी याचा संसर्ग झाला असल्यामुळे त्यांना कदाचित आपल्याला व्हॅक्सिन द्यावी का नाही द्यावी याचाही विचार करावा लागेल. आणि सगळ्यात मोठी बाब ही आहे की आपल्याकडे व्हॅक्सिन देण्यासाठी आपण जेव्हा 18 वर्षाच्या खालच्या लोकांची मुलांची आपण जेव्हा संख्या मोजतो तर तितके डोसेस देण्याची अजूनही कोणामध्ये ताकद नाही. मग अशा वेळेला कारण इतके डोसेस नसल्यामुळे आपल्याला एक करावं लागेल की ही व्हॅक्सिन द्यायचं जेव्हा ठरवू तर अति जोखमीचे जे गट असतात लहान मुलांचे त्यांच्यामध्ये आपल्याला द्यायची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे जसं काही लोकांची प्रतिकारशक्ती काही मुलांची कमी झाली कारण त्यांना कॅन्सर आहे किंवा किडनीचे आजार आहेत किंवा कुठलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेलं आहे, अशा मुलांमध्ये आपल्याला कदाचित पहिल्यांदा त्यांना प्राथमिकता द्यावी लागेल आणि मगच ती व्हॅक्सिन द्यायचा विचार करावा लागेल. पण ह्या सर्व बाबी कदाचित पुढच्या महिन्याभरामध्ये ठरतील आणि त्यानंतरच आपण हे निर्णय घेऊ शकू की व्हॅक्सिन द्यायची आहे ती कोणाला द्यायची, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला नीट कळतील. श्रोते हो, कोविड-19च्या तिसऱ्या टप्प्यात आपल्याकडे लहान मुलांसाठीची प्रभावी लस उपलब्ध झाली आहे. हे खरंच महत्वाचं आहे. आपण सर्वांनी याचा फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळेच आपण स्वतःचं लसीकरण पूर्ण करून घेत असतानाच आपल्या मुलांच्या लसीकरणासाठीची मानसिक तयारी आपण आताच केली पाहिजे. आणि जेव्हा अशी लस उपलब्ध होईल तेव्हा आपल्या मुलांना कोणतीही शंका मनात न ठेवता ती लस दिली पाहिजे. कारण कोणत्याही आजारावरची लस विकसित होणं ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतून तयार करण्यात आलेली लस घेणं ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपला स्वतःचा फायदा तर होणारच आहे, पण त्याही पेक्षा संपूर्ण समाजात एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध लढण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि सागरिका कांबळे आणि निवेदन शैलेश मोहिते.